हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व खुश मजेत असाल. तर आजचा आपला टॉपिक आहे की मी 1.5 वर्ष झाले युट्यूबवरती काम करत आहे. युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत आहे. मी सुरुवातीला अधूनमधून व्हिडिओ अपलोड करायचे, पण काही दिवसांपासून, काही महिन्यापासून, ॲटलीस्ट 2 महिने होत आले आहे मी कंटिन्यू युट्यूबवरती काम करत आहे आणि अजूनही माझ्या व्हिडिओला जे आहे व्ह्यूज येत नाही. गेले 1.5 वर्षापासून युट्यूब सुरू केलेलं आहे. युट्यूबची फर्स्ट अॅनिव्हर्सरी सुद्धा झालेली आहे आणि अॅनिव्हर्सरी घेऊन सुद्धा 6 महिने वरती झालेले आहेत. अजूनही चॅनलवरती व्ह्यूज येत नाहीये, कारण व्हिडिओ कंटिन्यू अपलोड करत नव्हती. मधून जेव्हा करायची तेव्हा करायची होती, जेव्हा माझी इच्छा असते तेव्हा करायची होती, जेव्हा टाइम मिळाला तेव्हा करायची होती. अशामुळे जे युट्यूब जे आहे व्हिडिओला प्रमोट करत नव्हतं. युट्यूब व्हिडिओजला माझ्या बूस्ट करत नव्हतं, अनेक लोकांपर्यंत पोहोचवत नव्हतं, जेणेकरून माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हते. आणि अजूनही मी व्हिडिओ जे अपलोड करत आहे, अजूनही माझ्या व्हिडिओला जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यूज मिळत नाही. असं का होते, अशी सिच्युएशन का आहे? ही जी सिच्युएशन आहे ती प्रत्येक युट्यूबर बरोबर होते, कारण ते कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करत नसतात. जे सुरुवातीपासून कंटिन्यू डेली 1 व्हिडिओ अपलोड करतात, त्यांचा व्हिडिओ जे आहे तो लवकर प्रमोट होतो. युट्यूब त्याला लवकर प्रमोट करता आणि व्ह्यूज त्याला जे आहे भेटून जातात. आपण काय करतो, कधी मध्ये व्हिडिओ अपलोड करतो, त्याने जे आहे ते आपल्या चॅनलचं, आपल्या व्हिडिओचं जे इम्प्रेशन आहे ते डाऊन होऊन जातं. आपल्या व्हिडिओला जर इम्प्रेशन मिळालं नाही तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कुठून येणार? लोकांच्या मोबाईलमध्ये जर आपला व्हिडिओ दिसलाच नाही तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कुठून येणार? आपला वॉच टाइम कसा कंप्लीट होणार? आपले व्ह्यूअर्स, आपले सबस्क्रायबर्स आपल्याशी कसे कनेक्ट होणार? अजिबात नाही होणार. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डेली 1 व्हिडिओ अपलोड करावा लागेल. तुमच्याकडून दररोज नसेल होत तर वीकमधून 2 ते 3 वेळा आपल्याला जो आहे व्हिडिओ अपलोड करावाच लागतो, जेणेकरून आपल्या व्हिडिओला जे हे युट्यूब प्रमोट करेल. युट्यूब आपल्या व्हिडिओला जे हे प्रमोशन, आपल्याला जे व्ह्यूज मिळतात. तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड नाही केला तरी चालते डेली मध्ये, पण तुम्हाला जे शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड करायचा आहे, शॉर्ट व्हिडिओ, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे जे व्ह्यूज आहेत, आपले जे व्ह्यूअर्स आहेत, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते आपल्याशी कनेक्ट राहिले पाहिजे. जेव्हा कधी आपण व्हिडिओ अपलोड केलं त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन गेलं की त्यांना ते नोटिफिकेशन वरती तेव्हाच क्लिक करायला पाहिजे, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तो आणखी वाढत जाईल. जर आपण कोणाचा व्हिडिओ सपोज आपण जर कोणाचा व्हिडिओ कोणाचे लाईक पाहून स्किप करत असणार, तर आपल्याही बरोबर तसंच होत असणार, की आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज पाहून कोणीतरी आपला व्हिडिओ स्किप करत असणार किंवा कधी-मधी येते म्हणून आपला व्हिडिओ स्किप करत असणार. असं आपण दुसऱ्यांबरोबर करतो, कदाचित आपल्याबरोबरही तेच होत असणार, की आपले लाईक पाहून कोणीतरी व्हिडिओ स्किप करत आहे, आपले व्ह्यूज पाहून कोणीतरी व्हिडिओ स्किप करत आहे, आपल्या व्हिडिओची एडिटिंग बघून कोणीतरी व्हिडिओ जे आहे स्किप करत आहे. मेन टॉपिक म्हणजे आपला हाच आहे, की एडिटिंग सुद्धा चांगली असली पाहिजे. एडिटिंग जर चांगली असली तर व्ह्यूअर्स काय करतात, तो व्हिडिओ पाहतात. आपली एडिटिंग चांगली नसते, तर आपल्याला फोकस याच्यावर करायचा आहे, की आपण एडिटिंग कशी करायची, एडिटिंग कोणत्या ॲपमधून करायची. एडिटिंग चांगली झाली पाहिजे, जेणेकरून आपले जे व्ह्यूअर्स आहेत, जे आपला व्हिडिओ पाहतात, ते आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू व्हिडिओच्या एंडपर्यंत थांबले पाहिजेत. त्याने तो व्हिडिओ जो आहे स्किप नाही केला पाहिजे किंवा 10-15 सेकंदांनी समोर सुद्धा नाही केला पाहिजे, किंवा तो व्हिडिओ सोडून त्यांनी दुसऱ्या व्हिडिओवर क्लिक नाही केले पाहिजे. नेक्स्ट टॉपिक आपला हाच आहे, की आपले थंबनेल चांगले पाहिजे. जर आपले थंबनेल चांगलं असलं तर लोकं त्यावर क्लिक करतील. थंबनेल असं पाहिजे जे अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, जे व्ह्यूअर्सला आकर्षित करेल असं आपलं थंबनेल पाहिजे, जेणेकरून व्ह्यूअर्स जे आहे ते आपले व्हिडिओ क्लिक करतील, आपल्या थंबनेलवरती क्लिक करतील. थंबनेल पाहून असं इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे थंबनेल. तुम्ही थंबनेल खूप साऱ्या ॲपमधून बनवू शकता. मी जे थंबनेल आहे जे थंबनेल लावते ते मी InShot ॲपमधून बनवते. तुम्ही कॅनवा वगैरे, वियन असे खूप सारे ॲप आहेत. तुम्ही यामधून सुद्धा तुमचे व्हिडिओ जे थंबनेल आहेत ते बनवू शकता. खूप सारे लोकं InShot मधून सुद्धा बनवतात आणि मी सुद्धा InShot ॲपमधूनच माझं थंबनेल बनवते माझ्या व्हिडिओचं. टोटल माझे व्हिडिओज वरती जे थंबनेल आहेत ते टोटली मी जे आहे ते InShot वरूनच डाउनलोड केलेले आहेत. InShot वरतीच मी एडिट केलेले आहेत आणि तेच थंबनेल मी माझ्या व्हिडिओजला लावते. आणि तुम्हाला जर माहिती नसेल की InShot ॲपवरून कसे थंबनेल एडिट करायचे, कसा थंबनेल बनवायचा, परफेक्ट साईज वगैरे, स्टिकर्स वगैरे कसे लावायचे, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन की थंबनेल कसा बनवायचा आहे InShot ॲप. तर मेन टॉपिक आपला हाच आहे माझ्या या व्हिडिओमधून, की 1.5 वर्षापासून मी माझे स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत आहे, स्वतःचा अनुभव सांगत आहे, की 1.5 वर्ष झाली मी माझ्या YouTube चॅनलवरती काम करत आहे. अजूनही माझ्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नाही. डेली अपलोडिंग शॉर्ट व्हिडिओज सुरू आहेत. मी इथे माझ्या मोबाईलची स्क्रीन सुद्धा, माझ्या चॅनलची जी स्क्रीन आहे ती सुद्धा लावून देईन, की ॲक्चुअली मला व्ह्यूज किती येत आहे. आणि मी 2 महिन्यापासून जे आहे कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करत आहे माझ्या चॅनलवरती, तरी सुद्धा माझे शॉर्ट्स व्हिडिओवरती ॲटलीस्ट 100 व्ह्यूज येतात.
त्याच्या आतच असतात ऍटलिस्ट टॉप टू 10 मध्ये 100 हा जो आहे आकडा आपला हाच आहे. 100च्या वरती घेऊच जात नाही असं का होते? कारण तुम्ही जे आहे आपण जे आहे ते कंटेंट चेंज करत राहतो. कधी कंटेंट चेंज करायचं नाही. जो कंटेंट आपण सुरुवातीपासून ठेवला आहे तोच कंटेंट वरती आपल्याला राहायचं आहे. कंटेंट जर चेंज केला तर आपले व्ह्यूअर्स जे आहेत ते मिस्टेक होऊन जातात. व्ह्यूअर्स कशामुळे क्लिक करतात आपल्या व्हिडिओला? जर तुम्ही सपोज कुकिंगचं चॅनल सुरुवातीला सुरू केलेलं आहे. पहिले व्ह्यूअर्स काय आहेत, त्यांना काय पाहिजे? कुकिंगचं चॅनल पाहिजे. नंतर तुम्ही काहीतरी वेगळंच करत आहे. त्यातून थोडेसे सबस्क्रायबर्स मिळाले ते काय होते वेगवेगळ्या कॅटेगरीचे सबस्क्रायबर्स आपल्याला येतात आणि आपण व्हिडिओ अपलोड करतो कोणत्या तरी तिसऱ्या कॅटेगरीचा. तर त्या व्ह्यूअर्सना, त्या सबस्क्रायबर्सना तो व्हिडिओ पाहिजे नसते म्हणून ते काय करतात आपल्या चॅनलला जे ते अनसबस्क्राईब करतात किंवा मग आपल्या व्हिडिओला जे स्किप करतात. याने काय होते आपले सबस्क्रायबर्स सुद्धा कमी होतात, आपले व्ह्यूअर्स सुद्धा कमी होतात आणि ते स्किप करतात आपल्या व्हिडिओला. मेन टॉपिक हाच आहे, मेन कारण हेच आहे, मेन रिझन हेच आहे की लोक जे स्किप करतात आपल्या व्हिडिओला त्यानेच आपल्या व्हिडिओचं जे इम्प्रेशन जे हे डाऊन होतं. लोकांनी जर आपल्या व्हिडिओला स्किप नाही केले तर आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन जे वाढतं. पण लोक जे काय करतात आपण जे कंटेंट नेहमी चेंज करत राहतो त्याने काय होतं व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ स्किप करतात आणि त्याने कुठेतरी आपले इम्प्रेशन आपले व्हिडिओचं इम्प्रेशन वाढत असतं ते कुठेतरी जाऊन कमी होतं. आणि एकदा तर ते इम्प्रेशन कमी झाले व्हिडिओचं तर व्हिडिओ परत बूस्ट होत नाही, परत व्हिडिओला इम्प्रेशन मिळत नाही. व्ह्यूअर्स आपल्या व्हिडिओजवरती येत नाही. तुम्ही कितीही व्हिडिओ अपलोड करत राहा, व्ह्यूअर्स आपल्या व्हिडिओवर क्लिक करणार नाही, व्ह्यूअर्स आपल्या व्हिडिओला पाहणार नाही. तर ही मिस्टेक तुम्ही करायची नाही. थंबनेल चांगले बनायचं, एडिटिंग चांगली करायची, फोकस फक्त थंबनेलवरती आणि एडिटिंगवरती करायचं. टॉपिक चांगला असला पाहिजे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगत आहे, आपण आपल्या व्हिडिओच्या थ्रू कोणाला मोटिवेट करत आहे किंवा कुकिंग वगैरे जे चॅनल्स असतात आपण त्याच्यातून जो कंटेंट आहे मला एवढंच सांगायचं आहे जो कंटेंट आपण सुरुवातीला निवडलेला आहे तोच कंटेंट ठेवायचा आहे जेणेकरून आपले व्ह्यूअर्स जे आहेत ते आपल्यापासून दूर गेले नाही पाहिजेत. आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते आपल्या चॅनलला सोडून दूर नाही गेले पाहिजे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया